नमस्कार. मी आज एक खेड्यावर गेली होती कार्यक्रमासाठी. त्या ठिकाणी बाई बाया चर्चा करत होत्या. चर्चा अशी होती की त्या बाईचा नवरा मेला अमुक अमुकचा आणि आता तिला रानसाडा नेसवावा लागेल वगैरे वगैरे असं. आता जे व्हिडिओ बघणार आहेत, जे नवीन आहेत, त्यांना कदाचित रानसाडा या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, तर त्यांना ते सांगते. आणि रानसाडा का नेसवतात ते, की ज्या वेळेला एखादी बाई तिचा नवरा मरून जातो त्यावेळेला ती रानकी होऊन जाते, असं किमान आमच्याकडे खानदेशात तरी शब्द वापरला जातो. बाकीचं महाराष्ट्रातलं मला माहित नाही. तुमचा काही अभ्यास असेल तर ते शब्द मला कमेंट्समध्ये सांगा. हां, तर मुळात तो म्हणजे प्रचंड स्त्रियांचा अपमान करणारा शब्द आहे बाई म्हणून तिचा. कारण तिचा नवरा मेला, त्याच्यात तिला रानकी ही पदवी मिळणं त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणजे तो जिवंत राहिला तर तिला सौभाग्यवती म्हणणं त्याच्याशी पण काही संबंध नाही. म्हणजे तो सन्मान करायची पण गरज नाही, आणि तो मेला तर तिला रानकी म्हणणं असं तिला हिनवण्याची पण गरज नाही खरं तर बघायला. कारण तो जगला तर त्याच्या नशिबाने, तो मेला तर त्याच्या कर्माने. म्हणजे दोघंही तो त्याच्या कर्माधर्माने मरतो किंवा जगतो. तो काही ते तिच्या हातात नसतं त्याला जगवणं किंवा मारणं. आलं का लक्षात? हां, अगदी दोघांमध्ये काही वादही असली तर त्याच्या शेवटी दोघांमधलं म्हणजे आपण असं बऱ्याचदा खापर फोडत असतो स्त्रियांवर की नाही मग तिच्या त्याचं भांडण व्हायचं आणि म्हणून तो मेला. तर ठीक आहे ना, मेला कशाला ना, विभक्त व्हायचं शांतपणे. जर आपलं एखाद्या व्यक्तीसोबत जमतच नसेल तर जीव जाईपर्यंत सोबत राहण्यापेक्षा किंवा एकमेकांचा जीव घेईपर्यंत सोबत राहण्यापेक्षा प्रेमाने विभक्त झालेलं, एकमेकांचा आदर करत, एकमेकांचं व्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारत, एकमेकांचा आदर करत प्रेमाने विभक्त झालेलं केव्हाही चांगलं असतं. त्याच्यामुळे मुळात बाईचा नवरा जगणं किंवा मरणं याचा तिच्या स्वतःशी काही म्हणजे तिच्याशी काही संबंध नसतो. तो मेला पण तो त्याच्या कर्माने मरतो आणि तो जगला पण तो त्याच्या कर्माधर्माने जगतो. आलं का लक्षात? पण मात्र तो जिवंत राहिला तर तिला सौभाग्यवती म्हणून लेबल लावलं जातं. आणि मग त्याच्यात तिला फार पुढार मोठं पण वाटत असतं की मी सौभाग्यवती आहे, माझा नवरा जिवंत. म्हणजे तिच्यातच तिला ते सौभाग्य वाटत असतं स्वतःचं. आणि कारण तिला तेच शिकवलेलं असतं लहानपणापासून की तुला लग्न करायचंय आणि कोणीतरी तुझ्या आयुष्यात येणार आहे आणि तेच तुझं सौभाग्य आणि तेच तुझं भविष्य नशीब काय ते जे असणार आहे ते असं जे आहे. मग चांगला निघाला तर तिचं नशीब चांगलं आणि वाईट निघाला तर तिचं नशीब खराब. तर म्हणजे तिने स्वतःचं काही तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तिचं नशीब नाही ठरत, तर नवऱ्याच्या कर्तृत्वावर तिचं नशीब ठरवलं जातं. तर ठीक आहे. तर रानसाडा हा शब्द वापरला जातो. मी ठरवून तो शब्द जरा स्पष्ट शब्दात बोलते. अतिशय म्हणजे मला बोलायला सुद्धा लाज वाटते त्या शब्दाची, आणि हा शब्द मी पण लहानपणापासून ऐकत आली. पण मात्र ज्या वेळेला आपल्या मेंदूवर परंपरागत काही शब्दांची झापडं बसलेली असतात किंवा आपला मेंदू विचारच करत नाही, चूक का बरोबर हे शोधायचाच कष्ट घेत नाही, त्यावेळेला आपल्याला तो शब्द चूक किंवा बरोबर वाटत नाही. तसं मलाही आतापर्यंत फार काही त्या शब्दाबद्दलचं असं वाटलं नाही. आज मात्र टचकनी तो शब्द कानावर आला, रानसाडा, आणि माझं एकदम लक्ष गेलं की अरे हा रानसाडा. मग रानसाडा का म्हणतात? मग त्या बाईचा नवरा मेला आणि ती आता रानकी झाली म्हणून तो रानसाडा. मग मला सहज प्रश्न पडला, एखाद्या पुरुषाची बायको मेली तर मग त्याला जे कपडे घेतात त्याला काय म्हणतात? तर त्याला काही शब्द आहेत का? किंवा त्याला मग त्याला भडवा साडा म्हणायचं का? किंवा त्याला काय शब्द म्हणायचं? तर मुळात हेवा करायची गरज नाही. हिला रानसाडा म्हणतात म्हणून त्याला भडवा साडा म्हणायची गरज नाही. म्हणजे हे सहज मी एक काय म्हणतो आपण त्याला उपरोधाने तुम्हाला सांगितलं. पण मात्र असंही करायची गरज नाही. मुळात आपल्याला त्याला काहीतरी नाव देण्यापेक्षा तिचं जे आतापर्यंत रानसाडा म्हणून ते शब्द जो आहे, जो अतिशय जीव घेणारा शब्द आहे आणि त्या बाईला काय म्हणतो तिच्यासाठीचा प्रचंड अपमानकारक शब्द आहे, तर तो शब्द बदलला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत अनेक मुलांनी आपला बाप मेल्यानंतर आपल्या आईबद्दल हे शब्द ऐकले असतील, तर त्यांना हा शब्द चुकीचा नसेल वाटला का? किंवा आपल्या बहिणीबद्दल वाटला असेल तर त्यांना ह्या शब्दात तिचा अपमान नसेल वाटला का? आणि किती आनंदाने मिरवलं जातं तिला तो साडा नेसवण्यासाठी, आणि त्याच्यात तिला किती मोठे पण वाटत असतं की हे नेसवलं बुवा असं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ज्या वेळेला माणूस विचार करत नाही ना किंवा शब्दांना समजून घेत नाही, त्यावेळेला तो मूर्खपणाचा कळस करत असतो. त्याच पद्धतीने रानसाडा नावाचा हा प्रकार आहे. खरं तर हा शब्द बंद झाला पाहिजे. ह्या शब्दावर आपणच स्वतः ठरवून म्हणजे तो शब्द बिलकुल बंद केला पाहिजे. आणि तुम्हाला जर काही पर्यायी शब्द सुचतच नसेल तर काही तसं बोलायची पण गरज नाही. म्हणजे जसं आपण पुरुषाला कुवारा का सौभाग्यवती का बायको मेलेला का बायको नसलेला का वानजोटा का पोरं असलेला का पोरं नसलेला असे कोणतेही विधवा परितक्ता बायकोने सोडलेला का बायकोने धरलेला
असे कोणतेही शब्द वापरत नाही. तसं मुळात स्त्रियांसाठी पण असे लेबल किंवा ह्याच तिच्या डिग्र्या आहेत असं लावायची गरज नाही. ह्या काही तिच्या डिग्र्या नाही आहेत. हां, पण मात्र आपल्याकडे स्त्रियांना ह्याच डिग्र्या दिल्या जातात. कोणत्या डिग्र्या दिल्या जातात? मग तिचं लग्नाच्या आधी ती कुवारी असते, लग्न झालं का मग तिला ती सौभाग्यवती होते. मला वाटतं लग्न झालेलं असलं आणि नवरा जिवंत असला आणि त्यातल्या त्यात ती सोबत नसली, त्याला टाकून घातलंय असा शब्द वापरला जातो. तो टाकून घातलाय म्हणजे बाईने नवऱ्याला टाकून घातलंय असा शब्द त्याला नाही वापरला जात. त्याने तिला टाकून घातलेलं म्हणजे भले ती तिच्या मर्जीने बाहेर पडलेली असेल पण तरी पण टाकून घातणं हा शब्द वापरला जातो. म्हणजे बायांसाठीच्या पदव्या काय? मग ती कुवारी होती, मग ती सौभाग्यवती झाली, नवऱ्याकडे नांदली नाही तर मग ती परित्यक्ता होती, नवरा मेला तर मग ती विधवा होती, राणकी झाली. ह्याच पदव्या आहेत का? गंगा भागीरथी, काही जण पत्रिकेमध्ये आपल्या आईच्या नावासमोर श्रीमती का नाही लिहू शकत तुम्ही? तर आजचा आपला विषय असा आहे की मुळात स्त्रियांसाठीच्या ह्याच पदव्यांमध्ये स्त्रियांनी आतापर्यंत स्वतःची थोरवी गायली आणि ह्याच पदव्यांमध्ये आपण पण त्यांना गुंतवून ठेवलं आणि त्याच्यातच त्यांना पण खुश राहिल्या त्या स्वतःच्या ह्याच्यात. तर बायांनो, माझ्या तायांनो, जरा आपण जे शब्द बोलतोय माझ्या भावांनो आपल्या आया बहिणींबद्दलचे त्याचा विचार करा. म्हणजे मला तो रानसाडा शब्द ऐकल्यापासून असं वाटलं अरे यार हा प्रचंड जीव घेणा शब्द आहे आणि म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी या विषयावर बोललं पाहिजे. तर मुळात हा शब्द बंद केला पाहिजे. तर ज्या वेळेला एखाद्या बाईचा नवरा वारतो त्यावेळेला 2 लोकांची 2 जीवांची जबाबदारी तिच्या एकटीवर आलेली असते. मुळात तिला अधिक सक्षम करण्याची गरज असते. तर आपण तिला अधिक अबला करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या रानसाड्याला खानदेशाच्या पलीकडे महाराष्ट्रात इतर लोक काय म्हणतात ते मला कमेंट्स करून जरूर नक्की सांगा. हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत जरूर पोहोचवा जे अशा पद्धतीचे शब्द वापरतात आणि त्यांनी किमान बेसिक लेवलला विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचवा. नवीन काही तुम्हाला शब्द सुचला तर त्याचा विचार करा. पण माझं तर असं मत वैयक्तिक काही शब्द सुचवायचीच गरज नाही. एखाद्या बाईचा नवरा मेल्यानंतर तिला दुःख होतं, वाईट वाटलं, त्रास झाला, महिनाभर ती रडत होती, त्या दुःखात होती. आता तिला एकटं कदाचित वाटू शकतं कारण ती त्याच्यासोबत होती, आता तो गेलेला आहे आणि तिला आपल्या सोबतीचा आधार वाटावा, तिला दिलासा वाटावा की आम्ही आहोत तुझ्यासोबत. याच्यासाठी तिला माहेरला घेऊन जाणं, इतर ठिकाणी घेऊन जाणं किंवा तो पुरुषाची बायको मिळली तर त्याला आधार देणं हे समजू शकते. हे मानवतेला धरून. पण मात्र तिला घरी घेऊन जाणं आणि तिला याची कल्पना करून देणं की म्हणजे हा रानसाडा तर ते खूपच भयानक आहे. खरं तर ती शिवी. मग नवरा मेल्यानंतर आपण सर्रास अशी शिवी द्यायची का त्या स्त्रीला? विचार करा. थँक्यू.